तर विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी राजभाषा दिन या ठिकाणी मी तुम्हाला मराठी भाषेविषयी माहिती सांगणार आहे. तर जय महाराष्ट्र, जय मराठी. तर मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जात असतो. आता मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जात असतं. तर आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जात असतो. तर कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. तर कुसुमाग्रजांनी अनेक सरस कविता, कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इत्यादी यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या 2 गाजलेल्या साहित्यकृती आहेत. तर कुसुमाग्रजांच्या कारकिर्दीत 5 दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटक आणि कादंबऱ्या या रूपात सुंदर साहित्य तयार केलं. तर 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कविता संग्रह म्हणजे विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणींपैकी एक आहे. तर मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली आणि महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र या राज्याची मातृभाषा मराठी आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जात असतो. तर या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वक्तृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जात असतात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमांद्वारे हा गौरव दिन साजरा केला जात असतो. तर मराठी ही सर्वांग सुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. तर मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा आहे. तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी ही 3री भाषा आहे. तर महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत